संपूर्ण महाराष्ट्रात फेमस आहात ते पुण्याचे कामत काका याच नावावर. हे नाव पहिल्यांदा तुम्हाला कसं चिकटलं, हे कॅरेक्टर कुठून सापडलं? हे जे नाव आहे कामत काका, हे जे नातं आहे मला आज आनंद देतंय की एक अनोळखी व्यक्ती ती मला जेव्हा आवाज देते खिडकीतून, कामत काका नमस्कार, मला ऊर माझं भरून येत. सासूरवाडीच्या तालावर जावयाला नाचावं लागलं. वाह, क्या बात. पण तुम्ही असे जावई आहात जे सासूरवाडीत जाऊनच त्या ठिकाणी मनमुराद नाचता. पुणे म्हणला तर पुणे माझं घर आहे आणि कोल्हापूर माझं आजोळ आहे, तर सासूरवाडीला जाऊन नाचणं हे मला कधी आजपर्यंत वाटलंच नाही, कारण सासूरवाडी ही माझी पहिली आजोळ आहे. म्हणजे मला असं म्हणायचं की कामत काकून तुमच्या नाचण्यावर भाळल्या म्हणून का, कसं काय? तिने मला इतकं प्रेम दिलं लहानपणापासून, आज सुद्धा ती माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहे. शी इज एव्हरीथिंग फॉर मी. असं कोणतं एखादं गाणं आहे की ज्या गाण्यावर तुम्हाला खूपदा नाचावं असं वाटलंय आणि ते खूप आवडतं? नाही, म्हणजे सांगणं अवघड आहे. 5-5, 6-6 तास सलग नाचणं किंवा मिरवणुकीमध्ये कंटिन्यू नाचत राहणं, हा कुठून फिटनेस आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर देणं तेवढं सोपं नाहीये. की मानधन वगैरे तुम्ही घेता? शक्यतो ह्या विषय मला जायचं नाहीये. काकींसोबत पहिला डान्स कामत काकांनी कधी केला? मग घरात कोण कोणाच्या तालावर नाचतं? खरं तर कामत काकांना लाइटनिंग गणपतीवर नाचायला आवडतं, डीजे वर नाचायला आवडतं. तर आता हे जर डीजे मुक्त हळूहळू व्हायला लागलं तर मग कामत काकांचा डान्स थांबणार? खूपच छान प्रश्न आहे आणि चॅलेंजिंग आहे माझ्यासाठी उत्तर देणं, पण मी एवढं नक्की सांगेन की कामत काका थांबणाऱ्यातलं नाहीये. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. प्रत्येक व्यक्तिमत्व हे त्याच्या सुप्त गुणांनी बनलेलं असतं आणि नंतर त्याच सुप्त गुणांना वाव मिळाला की त्या व्यक्तिमत्वाला त्या गुणांच्या आधारे आपल्या सर्वोच्च गुणांचा कळस गाठता येतो. अशी बरीचशी व्यक्तिमत्व आपण आपल्या आजूबाजूला भोवताली पाहत असतो. आणि आता तर गणेशोत्सवाचा काळ, अर्थात गणपती बाप्पाचं आगमन देखील होणार आहे. गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानंतर त्याचं जेव्हा विसर्जनाकडे आपण वळायला लागतो त्यावेळी आपल्याला दरवर्षी जी व्यक्ती उत्साहित, प्रोत्साहित करते, करमणूक देते, त्या व्यक्तींची नावं आठवायला आपण सुरुवात करतो. आणि मग अशी एक व्यक्ती आपल्या डोळ्यांसमोर येते ज्या व्यक्तीनं आपल्याला खरंच हसवलं, खूप खूप आनंद दिला. ती व्यक्ती तिच्या मग नाचण्यातून, बोलण्यातून, हावभावांतून आपल्या कायम लक्षात राहते. अशीच एक व्यक्ती गणेशोत्सव काळात, विशेषतः गणेश विसर्जन मिरवणुकीत डान्स करताना, नाचताना, स्वच्छंदीपणे डान्स करताना आपण पाहिलेली आहे. सर्वांनी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात, इन्स्टावर, वेगवेगळ्या सोशल मीडियांवर त्यांच्या डान्सचा आनंद देखील घेतलेला आहे. अशीच व्यक्ती आज आपल्या स्टुडिओत आलेली आहे. अर्थात ओळख करून देण्यापूर्वी मी प्रत्यक्षात त्यांनाच तुम्हाला दाखवणार आणि मग तुम्हीच म्हणाला, अरे हा हेच ते. आता हेच कोण हे तुम्ही पाहणार आहात. अर्थात आपण या मुलाखतीला सुरुवात करतोय आणि माझ्या सोबत आहेत बेधडक, बेभामपणे तालावर धरतात ठेका, ते म्हणजे आमच्या पुण्याचे कामत काका. कामत काका, आपलं टॉप न्यूज मध्ये हार्दिक स्वागत. नमस्कार. खरंच तुमची ही काही वेगळी ओळख मला द्यायची गरज नाहीये. तुम्हाला मुलाखतीत पाहणं आणि तुम्हाला प्रत्यक्ष डान्स करताना पाहणं याच्यात फार मोठा वेगळा फरक आहे. पण आज मला तुम्हाला बसवावं लागतं एका जागी. त्याचं कारण हेच की जे काही तुम्ही आतापर्यंत लोकांपर्यंत जो जॉईस गिव्हिंग आपण ज्याला म्हणतो, जे द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या माध्यमातून लोकांचं एंटरटेन केलेलं आहे, ते कसं करता, त्या अनुषंगानं लोकांना, टॉप न्यूज मराठीच्या प्रेक्षकांना आणि विशेषतः मला देखील जाणून घ्यायचं. सो माझा पहिलाच प्रश्न हा आहे, धनंजय ओमकार कामत हे तुमचं मूळ नाव आहे, पण आज तुम्ही गेली अनेक वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात फेमस आहात ते पुण्याचे कामत काका याच नावावर. हे नाव पहिल्यांदा तुम्हाला कसं चिकटलं, हे कॅरेक्टर कुठून सापडलं, ते पहिल्यांदा सांग. खूप चांगला प्रश्न विचारताय सर तुम्ही. धनंजय ओंकार कामत, पुण्यात लहानपणापासून वाढलो, लहानाचा मोठा झालो. तर नाचण्याची आवड असताना, मिरवणुकीत नाचताना
वेगवेगळ्या हावभाव करत असताना सांगणं खूप अवघड आहे. पण ही जी उपाधी आहे, ही जी पदवी आहे, हे जे नाव आहे कामत काका, हे जे नातं आहे, हे समाजाने भरभरून दिलेलं मला जे प्रेम आहे, खरंच सांगायला खूप अवघड जाते आत्ता मला, की हे ॲक्च्युली हे नाव आलं कुठून किंवा ही पदवी आली कुठून. आणि मलाही खूप कठीण वाटतंय ॲक्च्युली. हे नाव मला जे दिलं ना, ते इतकं मला आज आनंद देतंय, की एक अनोळखी व्यक्ती, अनोळखी अ, व्यक्ती म्हणायला लागेल, की ती मला जेव्हा कामत काका म्हणून रस्त्यावरनं आवाज देऊन सुद्धा मी ड्रायव्हिंग करत असताना, गाडीवर जात येत असताना, कामावर जात येत असताना, बसमधनं प्रवास करत असताना, शेजारी बस अनोळखी उभी आहे आणि ती मला जेव्हा आवाज देते खिडकीतून, "कामत काका नमस्कार." मला माझं भरून येतं, की मी शोधतोय ॲक्च्युली. हा प्रश्न खूप छान आहे, पण मला अजून तसं उत्तर मिळालेलं नाही. पण मला एवढं नक्की कळतंय, की हे समाजाकडून भरभरून मिळणारं प्रेम आहे, जे कामत काका या नावाने आज मला मिळतंय आणि एक माझ्या वेगळ्या पर्सनॅलिटीला ते आनंदात नेतंय. त्याबद्दल मी सर्वांचा खूप सारा ऋणी आहे, या समाजाचा ऋणी आहे. थँक यू. कामत काका, एक तर कोल्हापूर तुमचं आजोळ आणि तुमची सासूरवाडी देखील. सासूरवाडीचं आणि जावयाचं नातं असं असतं, की बहुधा असं म्हटलं जातं, की सासूरवाडीच्या तालावर जावयाला नाचावं लागतं. वाह! क्या बात है! पण तुम्ही असे जावई आहात, जे सासूरवाडीत जाऊनच त्या ठिकाणी मनमुराद नाचता. उदाहरणार्थ त्या ठिकाणचं राजारामपुरी मंडळ असेल किंवा जुना बुधवारपेठ मंडळ असेल, त्या ठिकाणी तुम्ही जे नाचलात, ते तुमच्या सासूरवाडीचे डान्स अख्ख्या महाराष्ट्रात व्हायरल झाले. त्यामुळे हे काय कनेक्शन आहे? सासूरवाडी, आजोळ, डान्स काय आहे? ॲक्च्युली कसं आहे बघा, की माझं बाळपण दर मे महिन्यामध्ये मी माझ्या आजोळी जायचो, म्हणजे माझ्या कोल्हापूरला जायचो, माझ्या आईच्या गावाला जायचो, माझ्या मामाच्या गावाला जायचो. आता लहान मुलांना सगळ्यांना माहीत असते, की आपल्या गावी जाताना आपल्या ज्या भावना असतात, आपलं जे काही एक वेगळं मनामधले जे काही विचार असतात, ते इतके आनंदाचे असतात. वर्षभर आपण शाळेत शिकलेलो असतो आणि वर्षाकाठी मे महिन्याच्या सुट्टीमध्ये एक पूर्ण महिन्याची सुट्टी आपल्याला एन्जॉय करायची. ह्या आनंदामध्ये तो आजोळी जातो आणि आजोळी गेल्यानंतर त्याला जे भरभरून प्रेम मिळतं आईच्या आईचं किंवा मामाचं किंवा जे काही, तर ते कोल्हापूरसारखं गाव मला लाभलं. याच्यामध्ये मी फार मोठा ह्या परमेश्वराचा ऋणी आहे, की आज कोल्हापूरची माती, कोल्हापूरची हवा आणि कोल्हापूरचे लोक आणि कोल्हापूरचं प्रेम शब्दामध्ये घेणं खूप अवघड आहे सर. कारण कसं आहे, की पुण्यामध्येही राहिलो, कोल्हापूरलाही राहिलो, मुंबईतही राहिलो आणि कोल्हापूरच्या आजोळांनी मला जे काही लहानाचं मोठं केलंय, तिथल्या बाळगोपाळांनी, मित्रांनी मला जी काही साथ दिली माझ्या आयुष्यामध्ये, शब्दामध्ये मांडणं खूप कठीण आहे सर, की इतकं छान वाटतंय. आणि हे होत असताना मी लहानाचा मोठा होत गेलो आणि नंतर मग तिथल्या गणेशोत्सवामध्ये मला जायला मिळायचं. तिथल्या मिरवणुकीमध्ये मला थोडंफार हालायला मिळायचं आणि तो जो डान्स जो व्हायरल झाला ॲक्च्युली, आम्ही गड्या डोंगरचे राहणारं, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड येथे अंबाबाईची ओटी भरल्यानंतर मला थोडंसं ते गाणं ऐकावंसं वाटलं आणि ऐकता ऐकता माझा मला लहर उत्पन्न झाली, की आपण थोडं नाचू शकतो. आणि तिथल्या माझ्या सगळ्या पोलीस मित्रांनी मला त्यावेळेस खूप मदत केली आणि त्यांनी मला प्रोटेक्शनमध्ये तो डान्स करून मला घेतला. तो एक मला त्यांनी स्पेस दिला, ती जागा दिली. तर तो डान्स तिथून व्हायरल झाला. आणि बाकी म्हणाल तर पुणं म्हणला तर पुणं माझं घर आहे आणि कोल्हापूर माझं आजोळ आहे. तर सासूरवाडीला जाऊन नाचणं हे मला कधी आजपर्यंत वाटलंच नाही, कारण सासूरवाडी ही माझी पहिली आजोळ आहे. म्हणजे माझा पहिलं मामा मामी हेच माझे सासू सासरे असल्यामुळे ती भीती मला कधी अशी वाटली मग नाही. मग मला असं म्हणायचं, की कामत काकून तुमच्या नाचण्यावर भाळल्या म्हणून का, कसं काय? नाही, कामत काकूंचं कसं आहे, की ती सख्ख्या मामाची मुलगी आणि 5वी-6वीला ती असेल आणि मी एक साधारण 9वी-10वीच्या दरम्यान मला थोडंसं असं वाटायला लागलं, की ही माझी मैत्रीण आहे का काय? म्हणजे माझी मामाची जरी मुलगी असली तरी आय वॉज ट्रीटिंग हर ॲज ए जवळची मैत्रीण, गर्लफ्रेंड म्हणा, काय तुम्ही जे म्हणाल ते नातं असेल. पण मी ओढला गेलो तिच्याकडे आणि तिने मला इतकं प्रेम दिलं लहानपणापासून. आजसुद्धा ती माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहे. आपण म्हणतो बायको किंवा, तर शी इज एव्हरीथिंग फॉर मी. तर त्या अँगलनी तिच्याकडे मी तसाच बघत राहिलो आणि समोर आमचं ठराविक वयानंतर आम्हाला कळलं, की आपण एकमेकावर जीवापाड प्रेम करतोय आणि आपण आता लग्न करू शकतो. आणि मग आमचा संसार सुरू झाला आणि पुढचं सगळं काय. काकींसोबत पहिला डान्स कामत काकांनी कधी केला?
काकींना डान्सची तशी जसा एक मॅडनेस हवा आहे मग घरात कोण कोणाच्या तालावर नाचतं? तुमचा अगदी योग्य प्रश्न आहे हा, आणि मला खूप छान वाटते सांगताना की ती म्हणेल तसं मी ऐकतो ऍक्च्युली. ती म्हणेल कारण तसं. मी तिला असं वेगळं समजलो नाही कधी आजपर्यंत, आणि समजणारही नाही. मी तिला मनापासून रागवतो. मी रागवल्यावर ती ऐकून घेते, आणि ती रागवल्यावर मी ऐकायचा प्रयत्न करतो. जो पूर्वी मी करत नव्हतो तो मी आता करतोय. कारण मी आता अशा वयाच्या उंबरठ्यावर आहे, 55 माझं आता वय आहे. तर तिच्यामधलं जे काही पालकत्व आहे, म्हणजे प्रत्येक स्त्रीमध्ये एक पॅरेंट असतो, एक पालक असतो. मग ती आई असेल, मोठी बहीण असेल, किंवा कोणी जी असेल, तर ती मला तसं मार्गदर्शन करते. आणि मला त्यावेळेस जी ती म्हणते की तू आता काही बोलायचं नाहीयेस, माझं ऐकून घे, तर मी निमूटपणाने ते ऐकून घेतो. आणि मी ऐकून घ्यावं, आणि प्रत्येकाने तो विचार नक्की केला पाहिजे जीवनामध्ये. कारण आपण नुसतंच स्त्रीला, आपल्या पत्नीला अर्धांगिनी म्हणून चालणार नाही. तर ते ॲक्च्युली मानसिक आणि शारीरिक आपलं अर्धा भाग येतो आपल्या जीवनाचा, आणि त्याला तुम्ही तो रिस्पेक्ट नक्कीच दिला पाहिजे. आणि तो मी देईन आणि देत राहीन, आणि प्रत्येकाने द्यावा असंही मला या ठिकाणी वाटतं. नक्कीच. आता आपण कोल्हापुरातून पुण्यात येऊयात. अर्थात भवानी पेठेत तुमचं बालपण गेलं. कर्वेनगर हे तुमचं तिथलं शहीद मित्र मंडळ, जे तुमचं अत्यंत बालपणाचंच गणेश मंडळ म्हणता येईल. आणि मग तुम्ही जसं म्हणालात की मी बालपणापासूनच डान्सकडे किंवा नाचण्याकडे माझा कल होता. मी हलायला लागायचो एखादं गाणं ऐकलं की वगैरे. इथे तुमची जी ओळख आहे पुण्यामध्ये, मग नातूबाग असेल, चिमण्या गणपती असेल, कर्वेनगरचं मंडळ असेल, इव्हन तुम्हाला कुठला मंडळाचं कुठल्या वावडं नाहीये. इव्हन गणेश मिरवणूक सोडून, गणेश विसर्जन मिरवणूक सोडून सुद्धा तुम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती असेल, या मिरवणुकीत देखील तुम्ही सामील होता आणि नाचलेला आहात. तर मला असं म्हणायचं की तुमचं आणि या नाचण्याचं नातं काय म्हणजे काय सांगता येईल? श्वास झालाय का तुमचा? खूप खूप छान प्रश्न आहे. ऍक्च्युली कसं आहे की आपल्याला भूक लागते, आपल्याला तहान लागते, आपल्याला एखादा पिक्चर बघावंसं वाटतो, आपल्याला नवीन कपडे घ्यावेसे वाटतात. तसं मला डान्स करावासा वाटतो. आता तो माझा प्लस पॉईंट असेल किंवा मायनस पॉईंट असेल, पण एक जात म्हणा, किंवा एक धर्म म्हणा, किंवा एक नवरात्रातली मिरवणूक आहे, गणपतीची मिरवणूक आहे, किंवा वरात आहे, लग्नाची वरात आहे, हे मी कधीच कॅटेगरायझेशन केलं नाही. मी ह्याला कधी असं सेपरेट केलं नाही. मला एवढं कळलं की हे गाणं मला खूप छान वाटतंय. मग मी त्या रोडचा विचार केला नाही की हा लक्ष्मी रोड आहे का, हा टिळक रोड आहे का, हा माधवार रोड आहे का, मी पुण्यात आहे का, मी कोल्हापूरमध्ये आहे का, मी मुंबईला आहे का, हा विचार मला कधीच त्रास देऊन गेला नाही. गणपतीची मिरवणूक असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची मिरवणूक असेल, किंवा डॉक्टर अण्णाभाऊ साठेंची मिरवणूक असेल, तर मला एवढंच कळतंय की एक छान गाणं लागलंय आणि मी नाचू शकतो, आणि मला नाचल्यावर मनमुराद आनंद मिळतोय. त्या आनंदापोटी मी त्यात ॲड होत गेलो, आणि समहाऊ आता मला ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत, ज्या सर्वसामान्य माणसाला सतावतात, त्याचा मला कुठेही छोटा सुद्धा त्रास म्हणा, किंवा त्यातलं मला काही गांभीर्य आता कळत नाही. मला एवढं कळतं की मला नाचता येते, मी नाचतोय, आणि लोकांना त्याचा आनंद होतोय, आणि लोक आनंद मला देत आहेत. बेसिकली बघणारे लोक मला सगळ्यात जास्त एनर्जी देतात नाचणाऱ्यांपेक्षा. तर बघणारे हे आतून नाचत असतात, पण ते बिचारे स्वतःला तेवढं मोकळं करू शकत नाहीत. पण माझ्यासाठी सगळे खूप महत्त्वाचे आहेत. मिरवणूक ही प्रत्येक, मग ती कोणतीही असो, मला आनंद देऊन जाते, आणि मी समाजाला आनंद देऊ शकतो. यात मला थोडंसं छान वाटतं, म्हणजे आय एम एन्जॉईंग दॅट. नक्कीच. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असं कोणतं एखादं गाणं आहे की ज्या गाण्यावर तुम्हाला खूपदा नाचावंसं वाटलंय आणि ते खूप आवडतं गाणं? फार कठीण कठीण प्रश्नांना मी आज सामोरं जातोय, पण असं नाही, म्हणजे सांगणं अवघड आहे. कारण इंग्रजी असू दे, हिंदी असू दे, मराठी असू दे, लँग्वेज इज नॉट मॅटर. लँग्वेज इन मॅटर्स काय जे तुम्ही म्हणाल, बीट्स काय जे असतील, किंवा असं सांगता येत नाही मला या ठिकाणी की एखादं पर्टिक्युलर गाणं. पण मला एवढं नक्की कळलं की ॲक्च्युली माझे वडील पण नेहमी म्हणायचे की ॲक्च्युली त्यांना मी खूप चांगला ऐकणारा म्हणून बघितलं माझ्या आयुष्यात.
तुमचा जो मूड असतो, आज जर तुम्ही विविध भारती ऐकणारे असाल तर ते मूड वाईज गाणी लावतात. म्हणजे 2 ते 3 ला समजा मंचाई गीत आहे, रात्री 11:30 ते 11:30ला बेला की फूल आहे. तर त्या ज्या काही निसर्गामध्ये घडामोडी होत असतात, तर त्या मूडला तुमच्या ज्या काही आंतरिक शरीरातल्या, ज्या मनातल्या ज्या काही हालचाली असतील, त्या हालचालींना मॅच होणारी ते गाणी लावतात, असा एक माझा अनुभव आहे. तर मला सांगायचं या ठिकाणी असं आहे की गाणं लावल्यानंतर, डीजेनी लावल्यानंतर ते गाणं जर माझ्या काळजाला भिडलं, तर मी खूप छान नाचू शकतो आणि मी खूप एन्जॉय करतो. आणि माझी तेवढाच एक माझी रिक्वायरमेंट असते की हे माझ्या मूडला आत्ता मॅच होतंय आणि मग मी आत्ता चांगलं स्वतःला प्रेझेंट करू शकतो. तर तेवढंच मी बघतो. त्यामुळं मला तसं सांगणं या ठिकाणी खूप अवघड वाटतंय की हे गाणं मला खूप आवडतं, असं काही नाही. मला सगळी गाणी आवडतात. फक्त ती मला त्यावेळेस माझ्या माइंडसेटला ट्यून झाली पाहिजेत, एवढंच. आणि ती होत जातात. आता काय झालंय, मी इतके वर्ष नाचतोय त्यामुळं ते होत चाललंय आता. म्हणजे ते माइंड सुद्धा माझं तसं डेव्हलप झालंय की त्या गाण्याला ते शॅमेलियॉन सारखं, म्हणजे जसं हिरव्या झाडावर असला की तो हिरवा दिसतो, रंग तपकिरी बदलला. झाडावर असल्यावर रंग बदलतो तो वगैरे. तर तसं मी आता स्वतःला, मला कोणतरी बदलवता येते. म्हणजे तो मॅडनेस आता ह्या लेवलला गेलाय की त्याप्रमाणे मी ऍक्ट होतो. इंग्रजी गाण्याला मी तसे जम्प्स घेतो किंवा तशा स्टेप्स येतात माझ्या, त्या मराठीला येणार नाहीत. त्यामुळं लोकांना तेही खूप आवडतं की हा माणूस जसं रंग असेल तसं रूप आहे याचं, जसं रूप असेल तसं हा स्वतःला दाखवू शकतो. तर असं आहे. पण हे तुमचा ट्रॅक्टरवर चढून असलेला डान्स असो, रस्त्यावर सगळ्यांसोबत तुम्ही करतानाचा डान्स असो किंवा एकटेच तुम्ही डान्स करताना असो, यावेळी तुम्हाला आजूबाजूला काय दिसतं का, फक्त तुम्ही आणि तुम्हीच फक्त? नाही, खरं सांगायचं तर खूपच छान प्रश्न आहे हा. पण वेडेपणा त्यालाच म्हणतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही बाहेरचा फॅक्टर तुमच्या नजरेत, तुमच्या मनात, तुमच्या थॉटमध्ये आला नाही पाहिजे. तुम्ही आणि तुमचे आणि सर्व तुमच्यासाठी आहे आणि सगळ्यांसाठी तुम्ही आहात. ह्याला जे एक एकरूपता म्हणतोय आपण, मनाची म्हणा किंवा शरीराची असेल, व्हॉटएव्हर, किंवा त्या म्युझिकची असेल किंवा त्या शब्दांची असेल, त्या अर्थाची असेल आणि ते एक्सप्रेशन्स, हे त्याला मॅच करणं, हे जेव्हा होतं त्यावेळी तुम्हाला बाहेरचं माझ्या दृष्टीने काही दिसत नाही. पण तरीसुद्धा लोकांना मी दिसत असतो आणि ते तशी एनर्जी मला देत जातात आणि ते ट्युनिंग झालं की ते इतकं छान होतं की थॉटलेस होतो. म्हणजे मला ते त्यावेळेस इव्हन इनफॅक्ट डान्स झाल्यानंतर सुद्धा तास 2 तास मला असं वाटतं की आपण स्वर्गामध्ये आहोत का काय? आणि मग आता आपण खाली यायला नको ह्या ठिकाणी, आपण तिथेच राहावं. तर इतका हा छान आनंद देणारा विषय आहे तो, म्हणजे माझ्यासाठी आहे तो डान्स. बरं, आता तुमचं वय 55 आहे असं म्हणताय. आकडा उलटा केला तरी 55च राहतंय. हो. त्यामुळे आता एकतर तुम्ही म्हणजे वय 55 आहे असं नुसतं ते वय हा फॅक्टर्स इथं मॅटर्स करत नाही. त्याचं कारण असं, तुम्ही जेव्हा डान्स करता तेव्हा ती एनर्जी पाहून एखाद्या तरुणाला देखील लाजवेल अशी एनर्जी असते. आणि कोण म्हणतंय की तुम्ही तरुण नाहीये? तुम्ही तरुणच आहात, म्हणून तर तुम्ही या वयात देखील तो डान्स करू शकता. याच्या मागचं एक आपण म्हणतो ना की हा फिटनेस कुठून आला तुम्हाला? 5-5, 6-6 तास सलग नाचणं किंवा मिरवणुकीमध्ये कंटिन्यू नाचत राहणं, हा कुठून फिटनेस आला तुमच्याकडे? हा पण एक प्रश्न खूप छान आहे आणि अवघड आहे उत्तर द्यायला, पण प्रयत्न करतो. कसं आहे की कुठल्याही गोष्टीची एक साधना असते, तपस्या असते, एक तुमची त्याच्यामागची तपश्चर्या असते, एक त्याच्यामागची तुमची खूप मोठी भक्ती असते, खूप मोठं त्याच्यामागची काही ना काहीतरी तुमची कनेक्टिव्हिटी असते. तर असं म्हटलंय कुणीतरी, म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं पण वाचलंय की म्युझिक इज लाईफ अँड लाईफ इज म्युझिक. किंवा म्हणजे संगीत जर तुम्ही बघितलं, अगदी बारकाईने जर बघितलं, तर आपल्या शरीरामध्ये सुद्धा संगीत चालू असतं. म्हणजे हार्टबीट्स जे आपले आहेत, जे ठोके म्हणतो आपण, तर ते ठोके एक संगीत, एक प्रकारचं शरीरातलं संगीत आहे. तर या ठिकाणी मला असं सांगायचं आहे की वय म्हणा किंवा ह्या खूप अशा म्हणजे एक वरवरच्या गोष्टी आता मला जाणवायला लागल्यात, ज्या मला पूर्वी जाणवत नव्हत्या, की आपलं वय आता 55 आहे. मला नाचताना वय, माझं रंग, माझं रूप, माझी उंची, माझं शिक्षण, माझे पैसे, माझं स्टेटस, माझा इगो, सगळं बाजूला पडतं आणि एक मनमुराद आनंदाच्या डोहामध्ये मी असा डुंबून जातो आणि असं वाटतं की आता इथंच राहावं. त्यामुळं ह्या प्रश्नाचं उत्तर देणं तेवढं सोपं नाहीये, पण मी समहाऊ आय एम ट्रायिंग फॉर इट. ओके. असं आहे. बरं, आता दहीहंडी आहे उद्या, आणखी काही दिवसांनी गणेशोत्सव पण सुरू होतोय.
तर साहजिकच तुम्हाला महाराष्ट्रातले तुमचे चाहते अनेक मंडळं असतील, तुम्हाला बोलवणार असतील किंवा बोलवलंही असेल इनफॅक्ट आत्तापर्यंत. तर असं कुठं कुठं तुम्हाला बोलावलं गेलेलं आहे? काय सांगता येईल असं? कसं आहे की दहीहंडी असू दे, गणेश उत्सव असू दे किंवा नवरात्र उत्सव असू दे, इतकं भरभरून प्रेम मिळतंय समाजाकडनं, बोलवणं होतंय, काका तुम्ही फक्त यायचंय, काका फक्त तुम्ही हो म्हणायचंय. हे जे मला मला माहीतही नसतं की ज्यांनी मला फोन केला त्याचं नाव काय आहे, तो भाग कुठला आहे, तो एरिया कुठली, ती पेठ कुठली, तो रस्ता कुठला. मग ते सगळं मला सांगतात आणि काका तुम्हाला फक्त आता होतंय काय नक्की, या एवढ्या मोठ्या प्रेमाला मी न्याय देणारा एकटाच आहे आणि ते खूप अवघड जाते मला. मग मला कळत नाही, मग तरी मी आय एम ट्राईंग फॉर इट की बाबा आज समजा दहीहंडी आहे, उद्या दहीहंडी आहे फॉर एक्झाम्पल, तर आज मी एका ठिकाणी जाईन जिथे मी एक गाणं नाचेन, दुसऱ्या ठिकाणी जाईन मी तिथं 4 ओळी नाचेन. असं करून मी स्वतःला मेकअप करतोय. पण मी कमिट करून जाणं मला खरंच अवघड होतंय, कारण आज दहीहंडीला जवळजवळ मला 12-13 ठिकाणी बोलवलंय. तर मी 12-13 ठिकाणी जायचं तर मी कसं जाणार एवढ्या गर्दीतनं, एवढ्या ट्रॅफिकमधनं? तर मी समहाऊ मेकअप करतोय, पण तेवढं मला अजून जस्टिस देता येत नाहीये या प्रेमाला, या भरभरून मिळणाऱ्या प्रेमाचा वर्षाव आहे ॲक्च्युली हा. तर मी ह्याच्यातून स्वतःची एक छोटीशी अशी वाट काढत 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 जातोय पुढे. पण असं वाटतं नेहमी की स्टील मी काही ठिकाणी माझ्याकडनं चुकून नकार जातोय का? पण मी नकार आजपर्यंत असा कुणाला देऊ शकलेलो नाही. माझ्याकडे ती डेअरिंगच नाहीये की कसं नाही म्हणावं या लोकांना. कारण हे माझ्या घरातल्या लोकांपेक्षा मला महत्त्वाचे वाटायला लागलेत, कारण मला मिळणारा आनंद हे मला द्यायला बसलेले आहेत. जेव्हा मी त्यांच्याकडे जातो, त्या मंडळात नाचतो, तर मला जो आनंद होतो, हा आनंद मला देण्यासाठी ते मला बोलवून घेतायत. म्हणजे किती किती मोठा आहे. हा फक्त थोडासा विषय सगळ्यांनी समजून घ्यावा या ठिकाणी, की मला मिळणारा आनंद ते मला द्यायला बसलेले आहेत. दे सर्व अ जॉय टू यू. हां, आणि मला तो नकार देण्याची माझी ताकदच नाही राहिलेली. मग ते कोल्हापूर असू दे, सातारा असू दे, मुंबई असू दे, नगर असू दे, आजूबाजूच्या पुणे जिल्ह्याची जी गावं असू देत, इतकं भरभरून चाललंय हे सगळं की हे असंच चालत राहावं, असाच आनंद मिळत राहावा आणि मी समाजाला जे काही थोडंफार देऊ शकतोय, खारीचा वाटा, प्रेमाचा वाटा जो काही छोटासा आहे, तो मला देण्याची परमेश्वरांनी कायम ताकद द्यावी असं वाटतं. बरं, दूरवर वगैरे जावं लागतं म्हणजे आता तुम्ही नावं घेतली बाबा, गडिंग्लज असेल, सातारा, कोल्हापूर, तर या संदर्भात काही मानधन वगैरे तुम्ही घेता का? नाही, मानधन हा विषय असं मी ठरवलंय मनाशी, प्रामाणिक मनाशी, की शक्यतो ह्या विषया मला जायचं नाहीये. कारण कसं आहे की ज्या समाजाने मला लहानाचं मोठं केलं, ज्या समाजाने मला भरभरून प्रेम दिलं, ज्या समाजाने मला अनेक रस्त्यावरती नाचण्याचा प्लॅटफॉर्म दिला, आज तुम्हाला म्हणजे मी सांगतो या ठिकाणी की मोठमोठ्या ठिकाणी मोठमोठे लोक नाचताना मी पाहिलेत आणि दे आर पेईंग फॉर इट. ते एक सर्टन अमाऊंट देत आहेत. हजारामध्ये ती अमाऊंट असू शकते, लाखामध्ये सुद्धा असते. मोठमोठ्या ठिकाणी जातात, ते पे करतात आणि ते नाचतात. तर एका गोरगरीब माणसाला, एखाद्या सर्वसामान्य माणसाला प्लॅटफॉर्म नाही आहे नाचायला. त्याला ती मिरवणूकच असते आणि ती मिरवणूक पण एकदा वर्षातनं एकदा असते. तर तो त्या मिरवणुकीची वाट बघत असतो. तर ही वाट मलाही कधीतरी बघावी लागत होती, जी आज बघायला लागत नाहीये. तर ह्या समाजाने मला मोठं केलं. आज माझ्या डान्सला 5,00,000 लाईक्स मिळतील असा काही माझा डान्स मी तरी समजत नाहीये. मी काही मायकलसारखा नाचत नाहीये, मी काही गोविंदासारखा नाचत नाहीये, मिथुनसारखा नाचत नाहीये. एक कामत काका ह्या रूपाने मला जे काही हालचाली मला झेपतायत, मला समजतायत, माझ्या मनाला आनंद देतायत आणि समोरच्याला त्या आवडतायत, अशा मी करतोय. पण त्यातून आणि परत मी कुठलं तरी मानधन घ्यावं असं मला वाटत नाहीये. पण माहीत नाही पुढे आयुष्य कसं वळण घेईल, काय घेईल हे मी सांगू शकत नाही. पण आत्ता तरी मी असं ठरवलंय की आपण एक जॉय ऑफ गिव्हिंगमध्ये जाऊया, लोकांना भरभरून देऊया आणि जे देतोय ना ते खरं ॲक्च्युली म्हणजे मला ते देतायत ते 10 पट मोठं आहे, त्याच्यापेक्षा 100 पट मोठं आहे. मी काहीच देऊ शकत नाही. मी एक एक असं म्हणेन की एक फुल ना फुलाची पाकळी आपण म्हणू शकतो. पण जे मला परत मिळतंय ना ते इतकं मोठं आहे की कशाही कुठल्याही मेजरमेंट इक्विपमेंटमध्ये ते मी घेऊ शकत नाही, ते मोजू शकत नाही, त्याला माप लावू शकत नाही, एवढं मला देतंय समाज. तर त्या समाजाचा मी कायम ऋणी आहे. काका, डान्स इज युअर पॅशन, युअर हंगर. आणि आता ही मिरवणुका आहेत त्यावेळी तुम्ही
तुमची ती भूक भागवली जाते. पण मग एरवी काय? एरवी ही सलाईन तुम्ही कशी काय म्हणजे तुम्ही कसं काय मिळवत आहे? एरवी कसं आहे, की बऱ्याच वेळा मला म्हणजे डान्सला मी एवढा अटॅच्ड आहे सध्या, की गाणं न लागलेलं सुद्धा मी ऐकू शकतो. तुम्ही म्हणाल हे कसं? तर ज्यावेळी तुम्ही एखाद्या गोष्टीच्या वेडेपणामध्ये जाता, मॅडनेसमध्ये जाता, त्या कनेक्टमध्ये जाता, त्या गोष्टीला एकरूप करून घेता, तर ती आपोआप होते. आपोआप होते म्हणजे अ, गाणं ऐकणं आणि त्याच्यावरती हावभाव करणं आणि त्याच्यावरती तुमच्या शरीराचे जे काही ॲक्शन्स असतील, त्या मी बसल्या-बसल्याही माझ्याकडनं ही होतात. ही ही तुमची काय ती ॲक्शन आहे? ती काय आहे? ती ती किमान बसून हे तरी कसं तुम्ही आहे ॲक्चुअली हे जे काही आहे ना, हे बीट्स आहेत. म्हणजे हां. जर तुम्ही ॲक्चुअली जंपिंग किंवा स्टेप्स किंवा हाताच्या हालचाली जर तुम्ही माझ्या बघितल्या असतील, तर मी अप्पर बॉडीला भरपूर डान्स करतो. कारण मला असं कधी कळलं होतं, की चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन खूप मॅटर करतात. हालचाली खूप मॅटर करतात. अप्पर बॉडी म्हणजे हात म्हणा किंवा हातवारे म्हणा किंवा एक वेगळ्या वेगळ्या म्हणजे तुम्ही अ, शक्यतो डान्सर जर तुम्ही बघितले मॅक्सिमम ते पाय त्यांचे खूप हलतात ॲक्च्युली. तर पाय हे तर बाय डिफॉल्ट हलणार आहेत. पण तुम्ही जर हात हलवले, हाताची बोटं हलवली, भुवया हलवल्या, चेहऱ्यावरचे भाव वेगवेगळ्या पद्धतीचे जर मांडले आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही अ, अनोळखी लोकांना या केलं किंवा त्यांना बोट दाखवलं किंवा त्यांच्याबद्दल तुम्ही हसला त्यांच्याबरोबर, तर तो जो कनेक्ट येतो, तो ज्यावेळेस मिरवणुकीला 5,000 लोकं तुम्हाला डान्स करताना बघतात, तर ते 5,000 लोकं एका माणसाला 5,000 प्रकारे एनर्जी देत असतात. म्हणजे 10,000 डोळे पाहत असतात. 10,000 डोळे बघतात आणि 10,000 हात तुम्हाला हॅलो करत असतात, नमस्कार करत असतात, काका, काका करत असतात. तर हे जे आहे ना, हे खूप डान्स विथ एक्सप्रेशन याच्यावर तुमचा एक्सप्रेशन. जास्त भर आहे. ॲक्चुअली डान्सला जर तुम्ही बारीक बघितलं, तर डान्स इज अ ॲटिट्यूड बेसिकली. डान्स इज अ लँग्वेज ऑफ हॅपीनेस असं तुम्ही म्हणू शकता, की आनंद मांडण्याचा एक फार मोठा आविष्कार आहे तो, की एक प्रकारची एक ती भाषा आहे, ती परिभाषा आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं जे ॲटिट्यूड आहे, तुमची जी ओरिजिनॅलिटी आहे, तुमचं जी निष्पापता आहे, निरागसता आहे आणि एक वेगळा भोळा भाव त्या माणसाचा आहे, जो प्रत्येकामध्ये ॲक्चुअली असतो. पण समहाऊ त्यांनी त्याच्याकडनं तो दडवला गेलेला असतो बिकॉज ऑफ एनी रिझन. पण त्याला मला वाट करून द्यायला मिळते. तर ह्याच्यामध्ये तसं बघितलं तर माझं कॉन्ट्रीब्युशन काही नाही आहे. ह्या पंचमहाभूतांमध्ये मी आज वावरतोय, की त्याच्यापासून माझं जे काही देह आणि मन जे काही बनलं असेल, तर पृथ्वी, ती आप, मला तेज, वायू, मिळालेली आकाश, देणगी असं हां, मी समजतो ह्या आणि इट्स अ तत्वांपासून. गिफ्ट फॉर मी. ती मी कधी सोडू नये असं मला नेहमी वाटतं, की मी तिला कायम सांभाळून ठेवावं माझ्या मनाच्या तिजोरीत. माझ्या एक वेगळी त्याच्यासाठी लॉकर घेऊन म्हणजे गॉड त्याच्यामध्ये गिफ्ट असं त्याला आहे तुम्हाला लपवून ठेवावं आणि ती कुणालाही कधी मी शेअर नाही करणार. इतका मी त्याच्यामध्ये आता सेल्फिश मोडमध्ये गेलेलो आहे, ते. की डान्स इज एव्हरीथिंग फॉर मी. अ, आता मला थोडंसं तुमच्या कुटुंबाबद्दल विचारावं लागेल कारण की आता तुमची जी पॅशन आहे ती कुठे ना कुठेतरी त्याला बॅरिकेड्स आणण्यासाठी वडीलच पोलीस होते तुमचे, हो. पत्नी असेल किंवा काही मुलं असतील किंवा घरातल्या सगळ्यांनीच पहिल्यांदा जेव्हा तुम्ही हे सगळं सुरू केलं तेव्हा काही त्यांना ऑकवर्ड फील होत होतं का? हां, चांगला प्रश्न आहे हा. अ, सांगायला ह्या ठिकाणी मला आनंद होईल, की कसं आहे, की कोणतीही तुमची हॉबी असू दे, कोणती नॉट ओन्ली डान्स. यू मे बी गुड पेंटर, यू मे बी गुड ट्रेकर, यू मे बी गुड व्हॉटएव्हर, सिंगर. तर आमचं घराणं जे आहे बेसिकली हे कलेतलं आहे. म्हणजे माझे आजोबा नाटकामध्ये कामं करायचे आणि गावोगावी त्यावेळेस ते फिरायचे आणि गावोगावी नाटकं करून आपला चरितार्थ चालवायचे. तर माझे बाबा जे आहेत ॲक्च्युली बाबांबद्दल मी बोलू शकत नाही, इतका मी अजून मोठा नाही झालो. पण ॲक्च्युली ही वॉज अ ॲक्च्युअल फ्रेंड ऑफ माईन. म्हणजे जो माझा खरा मित्र माझ्या आयुष्यातला जो मी पाहिला, तो त्यांनी मला कधीही हे केलं नाही, की बाबा अरे तू काय करतोयस? इनफॅक्ट मी घाबरायचो त्यांना. मी लाजायचो, की मी लहान असताना मी नाचताना जर ते आले, तर त्यांना जर मी बघितलं, तर मी त्यांना टाळायचो म्हणजे घाबरायचो आणि मी थांबवायचो माझी जी काही ॲक्ट आहे. तर मग त्यांना कळलं, की हा आपल्याला बघितल्यावर थांबतोय. हा आपल्याला बघितल्यावर स्वतःला कुठेतरी मागे ओढतोय. तर त्यांनी ते आडोशाने बघायला सुरुवात केली. भिंतीच्या मागे जाऊन ते बघायचे आणि नंतर आईला सांगायचे, "अगं धनू फार छान नाचतो बरं का." पण मी गेलो की तो डान्स थांबवतो. हे मला आईने सांगितलं, की "बाळा तू असं करू नको. आई-बाबाला
आवडतंय हे, बाबांना खूप आवडतंय. आणि आईनी मला कधीही अपोज नाही केला. फक्त ती एवढं म्हणली, की "बाळा, तुझी हा छंद आहे, हा जोपास तू. पण मीन टाईम तू अभ्यास, तुझं जे रेग्युलर करिअर आहे, जी काही तुला ग्रोथ करायची आहे, काम करायचंय, कंपनीत जायचंय वगैरे, वगैरे, ह्याला तू तो न्याय देत राहा. आणि मग ते करत असताना तू हा छंद पाळला तर आम्हाला काही कुठल्या प्रकारची अडचण नाही." तर त्यांनी काय, थोडक्यात काय, त्यांनी मला मागे ओढलं नाही, प्रोत्साहन दिलं. आणि मी पण ते फॉलो केलं, की माझ्या अभ्यासातली प्रगती मी कधी मागे येऊ दिली नाही. मी वर्गात नेहमी पहिल्या 5 असायचो. अभ्यासात चांगला होतो. कामावर मी स्वतःचा परफॉर्मन्स नेहमी चांगला ठेवायचा प्रयत्न केला आणि तो मी करीन. आणि इथून पुढे सुद्धा डान्सच्या बाबतीत मी नक्कीच न्याय देईन, पण माझी कुठली रेग्युलर ॲक्टिव्हिटी जी आहे ती मी हॅम्पर होऊ देणार नाही, याची मी नक्कीच काळजी घेईन. नक्कीच. आता आपण अगदी शेवटाकडे येतोय. एक शेवटचा प्रश्न आणि मग नंतर आपण एक तुमच्या वेगळ्या कलेकडे जाणार आहोत, जी मुळात या प्रेक्षकांना सुद्धा ऐकून धक्का बसेल, की अरे काका हे सुद्धा यामध्ये देखील निपुण आहेत, प्रवीण आहेत. मला असं एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे, की कामत काका शेवटपर्यंत जो काही डान्स त्यांची हॉबी जपत राहीन असं तुम्ही जे म्हणालात, तर या कामत काकांना कुठपर्यंत काय एक लिमिट त्यांनी ठेवलेलं, तर या ठराविक वयानंतर मात्र आता कामत काका डान्स करणार नाहीयेत असं काही तुम्ही ठरवलंय का? का शेवटपर्यंत याच्याशी कनेक्ट? कारण की कोणीही म्हणजे आपण क्रिकेटर असो, कुणीही असो, एक ठराविक वय त्यानंतर तो निवृत्त व्हावं लागतं. त्याला भले खेळायची इच्छा असेल, पण त्याला निवृत्त व्हावं लागतं. त्याचे पाय चालत नाहीत, हात चालत नाहीत, तो नाही खेळू शकत किंवा कोणाचं एक प्रत्येकाचं एक वय ठरलेलं आहे. तर असे कामत काका आम्हाला, तर आमची तर इच्छा आहे की आम्हाला कामत काका आम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला पाहायला मिळाले. पण मग असं काही कामत काकांनी स्वतःहून ठरवलंय का? खूप छान आहे प्रश्न. पण कसं आहे की माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या अभ्यासानुसार, की असं म्हटलंय पण कोणीतरी थोड्या मोठ्या व्यक्तींनी, की एज इज जस्ट अ नंबर. आणि पण हे करत असताना मी 70व्या वर्षी पण नाचेन, नो डाऊट अबाउट इट. बट परफॉर्मन्स मॅटर्स. मला नाचता येतंय का हे मी तपासून घेतलं पाहिजे, 4 लोकांना विचारलं पाहिजे, त्यांनी मला सांगितलं पाहिजे, त्यासाठी मी प्रयत्न केला पाहिजे. आणि ज्या ठिकाणी मला असं कळेल की मी आता तो नाही आहे, पूर्वीचा मी नाही आहे, तर मी थांबणं योग्य आहे. कारण कसं असतं की आज मी कुणाचा तरी वेळ घेणार आहे. ज्यावेळी मी नाचतो त्यावेळी माझा जो परफॉर्मन्स बघणारा जो आहे त्याचा मी वेळ घेतो इनडायरेक्टली. तो बघत असतो मला, पण त्याला जर तो आनंद मिळणार नसेल आणि मी माझी इच्छा भागवण्यासाठी किंवा मला आवडतंय म्हणून जर मी डान्स करत राहिलो, तर इट इज अ व्हेरी बॅड पार्ट ऑन माझ्या बाबतीत किंवा त्या व्यक्तीच्या बाबतीत सुद्धा. तर जोपर्यंत मी परफॉर्मन्समध्ये आहे तोपर्यंत मी हे नाचावं. आणि नंतर जर मला जमत नसेल तर मी थांबलं पाहिजे इनफॅक्ट. आणि जर थांबण्याच्या आधी मी प्रयत्न केला की बाबा मला नवीन स्टेप्स काही घेता येतील का, मला अजून काही वेगळं करता येईल का, तर इवन आय शूड ट्राय फॉर इट. आणि एज वगैरे हे म्हणजे मी कधीच आज तर विचार करत नाहीये की वय वगैरे, कारण वय हे तुम्ही ठरवता ॲक्च्युली, वय असं काही नाहीये. आणि जर तुमचा परफॉर्मन्स राहिला तर यू कॅन गो विथ दॅट. असं कुठल्याही बाबतीत असेल, कुणाच्याही बाबतीत असेल, तर थांबू नये माणसाने, शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहावं. गिव्ह होऊ नये बेसिकली. छोट्या छोट्या गोष्टींनी स्वतःला मागे ओढू नये. त्याला आनंद द्यावा, आनंद घ्यावा आणि मन मोकळं राहावं. ॲक्च्युली ही नाचाची परिभाषाच अशी आहे की मन मोकळेपणा त्याच्यामध्ये येतो, एक भोळे भाबडेपणा येतो आणि तो जो काही चाइल्डिश नेचर आहे त्याला तुम्ही थांबवू नये. कुणीच थांबवू नये, मी असं नाही, कुणीही थांबवू नये. आणि त्याला वाट करून द्यावी, जेणेकरून तुमचं सगळं जे इतर जीवन जे आहे ना ते खूप सुलभ होतं, खूप सोपं होतं आणि खूप तुम्ही एक्सप्रेशन देत राहता लाईफमध्ये. आनंद व्यक्त करणं, दुःख व्यक्त करणं, राग व्यक्त करणं, ह्या सगळ्या ज्या काही छटा आहेत जीवनाच्या, ह्याला तुम्ही वेगळाच एक न्याय देऊ शकता आणि मग तुम्ही कायम आनंदी राहता, असं मला वाटतं. नक्कीच. अगदी याच्यातनंच एक मला म्हणजे ऍक्च्युली मला पुढच्या तुमच्या दुसऱ्या कलेकडे जायचं होतं, पण एक प्रश्न मला याच्यातनं एक सुचलेला आहे, तो विचारावा असं वाटतं की म्हणजे आता यावेळी पुण्यात यावेळी पहिल्यांदाच डीजे मुक्त गणेशोत्सव करण्याचा एक संकल्प सोडला गेलेला आहे. आणि खरं तर कामत काकांना लाइटनिंग गणपतीवर नाचायला आवडतं, डीजे वर नाचायला आवडतं. तर आता हे जर डीजे मुक्त हळूहळू व्हायला लागलं तर मग कामत काकांचा डान्स थांबणार का?
खूपच छान प्रश्न आहे आणि चॅलेंजिंग आहे माझ्यासाठी उत्तर देणं. पण मी एवढं नक्की सांगेन की कामत काका थांबणाऱ्यातलं नाहीये. माझी मानसिकता अशी आहे की मी जैसा देस वैसा भेस. म्हणजे मी लेझिमवर पण फार सुंदर नाचतो. ज्ञान प्रबोधिनीची शाळेची जी बरची मिरवणूक आहे त्याच्यामध्ये पण फार मी सुंदर नाचतो. ढोल ताशा, यावेळेस मी गणेशोत्सवामध्ये ढोल ताशावर नाचायचं ठरवलंय. आत्ताच सांगतो तुम्हाला. तो जो माझा बाळपणीचा जो कामत काका आहे किंवा धनंजय कामत आहे, जो कर्वेनगरमध्ये शहीद मित्र मंडळामध्ये नाचायचा ढोल ताशावर, तर तो मला परत एकदा समाजासमोर आणता येईल का, असा एक मी विचार करतोय. आणि इनफॅक्ट इथून पुढे तर मी असं ठरवणार आहे की म्युझिक 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 किती दिवस मी डिपेंड राहणार या म्युझिकवर. तर मी एक असा थॉट आहे माझा, तो फनी असेल किंवा एक वेगळा आनंद देणारा थॉट आहे माझ्यासाठी. मुक्यांच्या बातम्या तुम्ही बघितल्या असतील टीव्हीवर, मुक्यांच्या बातम्या, ह्या बातम्या बघत असताना मी डान्स करू शकतो का? म्हणजे काय की ढोल ताशाचा आवाज सुद्धा जर पथकं वाढली तर त्रास देणारा असतो. डीजेचा आवाज डेसिबल क्रॉस केल्यावर त्रास देणारा असू शकतो. तर मुक्यांच्या बातम्यावर तर आवाज निर्माणच होत नाही. मग त्या जस्ट हालचाली आहेत, ज्या हालचालीमध्ये त्यांचे वेगवेगळे शब्द, वाक्य हे ते हालचालीतून दाखवतात. तर त्याच्यावर मला नाचता येईल का? बिकॉज इट्स अगेन अ बॉडी लँग्वेज, आणि बॉडी लँग्वेजमध्ये त्यांच्याही डान्स असतो, जो आपण तुम्ही बघितलं असेल माझ्या इन्स्टाच्या बऱ्याचशा रीलला चेहऱ्यावरचे माझे भाव तसे असतात, तसे मी करतो. डोळ्यांच्या हालचाली म्हणा किंवा हातांच्या हालचाली. तर त्या हालचालींमधनं मी डान्स निर्माण करू शकेन का? एक वेगळं इनोव्हेशन म्हणा, एक वेगळी क्रिएटिव्हिटी जी मी आज विचारात घेतोय की मला हे करता येईल का? त्यामुळे मी कधी कधी असं बोलतो. मला जेव्हा विचारतात, काही लोक विचारतात, डीजे सुद्धा विचारतात, काका कुठलं गाणं लावू? तर मी त्यावेळेस हसून त्याला सांगतो, अरे तू मुक्यांच्या बातम्या लाव रे, आपण त्याच्यावर नाचू. तर तो पैलू मला जागा करता येईल का, मी ते बघतोय. तर लेझिम असो, ढोल ताशा असो, डीजे असो, तो नाद माझ्या आयुष्यात माझ्याबरोबर राहायला पाहिजे, जो माझ्याजवळ आत्ता आहे, जो मी कुणालाही देऊ इच्छित नाही, आणि तो माझ्यापासून दूर जाऊ नये, आणि मी कायम या समाजाबरोबर आनंदाने जगीन असं एक ठरवतोय मनाशी. बघूया काय काय जमतंय ते. थँक्यू. नक्कीच. आणि अर्थात मी आता मागाशी म्हणालो तसं शेवटाकडे येतो, आणि शेवटचा प्रश्न फार महत्वाचा आहे. आतापर्यंत तुम्ही कामत काका यांना नाचताना पाहिलेला आहे, पण त्यांच्याकडे आणखी एक अंगभूत गुण आहे, तो अत्यंत महत्वाचा, तो म्हणजे पठणाचा. त्यांची अनेक स्तोत्र पठण त्यांनी केलेले आहेत, मुखोद्गत आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं गणपती अथर्व शीर्ष असेल किंवा त्यासोबतच गणपती स्तोत्र असेल. आपण ती कला देखील त्यांची जी आहे ती या ठिकाणी आपण ऐकणार आहोत, त्याचा आनंद घेणार आहोत. म्हणून माझी कामत काकांना विनंती आहे की गणपती स्तोत्रानं आपण या सगळ्या मुलाखतीचा शेवट करावा आणि लोकांना हे देखील पाहायला मिळावं, अरे कामत काका जसे छान नाचतात तसे छान बोलतात. कसं आहे की स्तोत्र पठण हा एक माझा एक आवडीचा विषय आहे. बेसिकली याच्या मागची एक थोडीशी पार्श्वभूमी सांगतो की हिस्ट्री काय याच्यामध्ये, की अजूनही मी थोडं थोडं बोबडं बोलतो. लक्षात येत नाही लोकांच्या. गाणं मी म्हणतो छानपैकी, पण मला कळतं की ह्या शब्दाला मला थोडासा जडपणा अजूनही आहे. तर त्याला जो एक रेझिस्टन्स जो आहे वाणीतला, तो रेझिस्टन्स माझा स्तोत्राने गेला, खूपसा कमी झाला, फारसा उरला नाही. तर त्या स्तोत्रासाठी मी आता ठरवलंय की त्याचा मी प्रसार करीन. फॉर एक्झाम्पल, मग ते गणपती स्तोत्र असो, अथर्व शीर्ष असो, हनुमान चालिसा असो, भीमरूपी महारुद्र हनुमान स्तोत्र असो, माऊलींचं पसायदान असो. इनफॅक्ट आत्ता मी शंकराचं जे तांडव स्तोत्र आहे ते मी शिकतोय, आणि ते खूप अवघड आहे असं मला कळलं होतं. मग मी आता त्याला संधी विग्रह करून, त्याचा प्रत्येक शब्द वेगळा करून, त्या वेगळ्या शब्दाला एकत्र गुंफलं की ते स्तोत्र तयार होतं. अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मी आता त्याला शिकतोय स्वतः. तर सांगायला या ठिकाणी खूप आनंद होतोय की आपल्या ह्या संस्कृतीमध्ये की ही स्तोत्र, ज्याला आपण लहानपणी शुभं करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा, आपली आजी सांगायची, ती सांजेला आपण सगळे एकत्र बसायचो आणि म्हणायचो. माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही घरोघरी जर हे कंटिन्यू केलं 5-10 मिनिटं रोज, तर तुमच्या घरातला प्रत्येकाचा जो
एक कनेक्ट असतो एकमेकाबरोबरचा तो वाढेल आणि वाणी इतकी छान होते याच्यामध्ये, ज्याला आपण व्होकॅब्युलरी जी म्हणतो, तुमची जी व्होकॅब्युलरी सिस्टम आहे, आवाजाशी, तुमच्या बोलण्याशी, तुमच्या वाणीशी जी कनेक्टेड असते शरीरामध्ये, तर ती इतकी छान डेव्हलप होते. कारण तुमचं बोलणंच हे तुमचं मूळ प्रेझेंटेशन आहे. आज तुम्ही खूप मोठे शिकला, खूप मोठा तुम्हाला पगार आहे, पण ज्यावेळेस तुम्ही एका ऑडियन्स समोर 4-5 हजार लोकांच्या एका टीम समोर ज्यावेळी स्वतःला प्रेझेंट करता, ॲज अ अँकर म्हणा किंवा ॲज ए प्रेझेंटर किंवा ॲज ए एक्सप्लेनेटर, काय जे तुम्ही म्हणाल, तर त्यावेळेस वाणी खूप मॅटर करते. तर ती वाणी डेव्हलप करण्याचं काम स्तोत्र करतं. जे आपल्याकडे संस्कृतमध्ये जे काही आहे, गणपती अथर्वशीर्ष असेल किंवा गणपती स्तोत्र असेल, व्हॉटएव्हर, तर ते करावं, म्हणजे प्रत्येकाने करावं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगले फरक घरामध्ये दिसतील, मुलांमध्ये दिसतील, त्यांच्या अभ्यासातल्या प्रगतीमध्ये दिसतील आणि ते एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तो इंटरव्ह्यू ते इतका छान देऊ शकतात. याचं कारण मात्र जर म्हणाल ना, तर ते स्तोत्र आहे. आता तुम्ही जे स्तोत्र तुम्हाला ऐकावंसं वाटतं ते मला सांगा, मी तुम्हाला म्हणू प्रणम्य शकतो. शिरसा देवम हां. गणपती स्तोत्र. तर कसं आहे की गणपतीची जी स्तुती आहे ती गणपती स्तोत्रात तुम्हाला पाहायला मिळते. म्हणतो, प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्वरे नित्यं आयुकामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठमं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसद्यं या पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभोः विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं जपेन् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा या समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्री नारद पुराणे संकटनाशनं नाम महागणपतीं स्तोत्रं संपूर्णम्. गणपती बाप्पा मोरया. खरं म्हणजे आत्ताच आपल्याला कामत काकांनी त्यांच्या दुसऱ्या कलेचा आविष्कार देखील दाखवला. गणपती 14 विद्या 64 कलांचा अधिपती, गणाधिपती. खरं तर ज्याला आपण विद्येची देवता म्हणतो, बुद्धीची देवता म्हणतो, त्यातलीच एक विद्या काकांकडे ती म्हणजे पठणविद्या. आणि कला, ज्या 64 कला आहेत त्यातलीच एक नृत्य कला ती देखील आहे काकांकडे. म्हणजे गणपतीच्या आशीर्वादानं त्यांना या नृत्य आणि विद्या म्हणजेच कला आणि विद्या या दोन्ही गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत. अर्थात मगाशी जसं कामत काका म्हणाले की कामत काका थांबणार नाहीये आणि थांबणाराही नाहीये. शेवटपर्यंत या कलेला जोपासणं, या विद्येला जोपासणं यासाठी मी प्रयत्न करत राहीन. आणि तमाम महाराष्ट्रातल्या काकांच्या चाहत्यांची देखील हीच इच्छा आहे की कामत काकांनी कधीच थांबू नये. का माहिती आहे? कारण की तुम्हाला जर स्ट्रेस आला असेल आणि तो जर घालवायचा असेल तर कामत काकांचा डान्सचा व्हिडिओ पहा. इतकंच नव्हे, डिप्रेशन सेंटरमध्ये देखील कामत काकांचे व्हिडिओ दाखवले जातात. त्यांचं म्हणणं इतकंच आहे, तुम्ही जेव्हा दुसऱ्याला आनंद देताना तेव्हा दुसरा देखील तुम्हाला आनंदच देतो. तुम्ही काय द्याल, टेक रिस्पेक्ट, गिव्ह रिस्पेक्ट. तुम्ही जो द्यायला देणार आहात तेच तुम्हाला परत मिळणार आहे. सो आपण काय द्यायचंय यावर सगळं अवलंबून आहे. आणि हेच कामत काकांनी आपल्याला त्यांच्या या नृत्य कलेच्या माध्यमातून, या नृत्य डान्समधून शिकवलेलं आहे. माझी देखील हीच इच्छा आहे, आपण सर्वांनी कामत काकांसारखं बनावं, कधीतरी त्यांच्यासारखं छानपैकी स्तोत्र पठण करावं किंवा त्यांच्यासारखं स्वच्छंदी होऊन मनमुरादपणे, मनमोकळेपणाने, बिनधास्तपणे नाचावं. कारण आपल्याला गाणं आठवत आहे ना, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. आपलं काम एकच, औरों को आनंद देते रहना. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.